आज मी FY BA आणि FY BCom साठी या दोन्ही क्लाससाठी कंपल्सरी असलेल्या OPN 101 म्हणजेच अध्ययन कौशल्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम या पेपरविषयी मार्गदर्शन करणार आहे। त्यानंतरचा जो पुढील घटक आहे तो म्हणजे लेखन कौशल्य। आता लेखन म्हटल्यानंतर लेखनाची गरज अभ्यासासाठी अध्ययनासाठी आपल्याला वारंवार होत असते। तर अध्ययन म्हणजेच काय तर आकलन, चिंतन, विचार यांचा आविष्कार व त्याची तपासणी म्हणजेच आकलन अध्ययन। आता अध्ययनानंतर आकलन। आता आकलन म्हणजेच काय तर समजणे, उमजणे, जाणणे, पटणे, स्मरणात राहणे आणि भिडणे या गोष्टी म्हणजेच आकलन। म्हणजे कोणतेही अध्ययन करत असताना आकलन, चिंतन, विचार त्यांचा आविष्कार यांची तपासणी ही आपण करत असतो। त्यातील आकलन म्हणजेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एखादी माहिती जी आहे ती आपल्याला समजून घेणं, उमजणं आणि ती कायम लक्षात ठेवणं म्हणजेच आकलन। आता ह्या आकलनाची जी तत्वे जी आहेत, आता आकलनामध्ये विषयाचा जो नेमकेपणा जो आहे, आशयाचे वेगळेपण, प्रतिपदाचे मध्यवर्ती सूत्र, लक्षवेधक शब्द, म्हणी, वाक्प्रचार, चित्रे, दृष्टांत, त्यानंतर परिचिताचे स्मरण म्हणजे वाचलेली जी पुस्तकं जी आहेत, प्रसंग जे आहेत ते आठवणे आणि व्यक्तीकरणाची घाई म्हणजे समजल्यावर चटकन लिहिणे म्हणजे ही झाली आकलनाची तत्वे। म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजेच काय तर पुस्तक एखादी लेखन करत असताना त्यामध्ये महत्त्वाचा विषय काय आहे, नेमका विषय काय आहे हा लक्षात घेतलेला आहे। त्यातील आशय जो आहे, त्यातील महत्त्वाचे मुद्दे जे आहेत, त्याचं वेगळेपण जे आहे तेही लिहिणं गरजेचं आहे। मध्यवर्ती सूत्र जे आहेत, कोणत्या ठिकाणी म्हणींचा वापर, वाक्प्रचारांचा वापर, त्या ठिकाणी वेगवेगळीची उदाहरणं जी आहेत देणं आवश्यक आहे। आणि आपण जी इतर अवांतरची पुस्तकं वाचत असतो त्या पुस्तकातून मिळालेली जी माहिती जी आहे, प्रसंग जे आहेत, हे जर आपल्याला त्या ठिकाणी अनुरूप जर वाटत असतील, त्या ठिकाणी योग्य उदाहरणं देण्यासाठी वाटत असतील तर त्याही ठिकाणी आपण ते लिहिणं आवश्यक आहे। आणि व्यक्तीकरणाची घाई म्हणजे समजल्यावर आपण काहीतरी पटकन हाताखाली लिहिणं आवश्यक, म्हणजे दिवसाकाठी काहीतरी जर लिहिलात तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा उपयोग होत असतो। आता त्यातील लेखनात कौशल्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे यावर बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारलेले आहेत, भारूड। आता भारूड म्हणजेच काय तर बहुरूढ ते भारूड यात्रा उत्सव प्रसंगी म्हटले जाणारी जी रंजन प्रधान गीत जे आहे, दुसऱ्याचं मनोरंजन करणारी जी गीत आहेत ते म्हणजेच भारूड। संत एकनाथ आणि संत तुकारामांनी अनेक प्रकारची काय केलेली आहेत, भारुडाची लिहिलेली आहेत। बहुरूढ ते भारूड, भराड्या संगीतीचे गीत म्हणजे भारूड, लोकसमूहावर प्रभाव टाकणारे गीत, प्रतिभायुक्त गीत म्हणजेच भारूड। आता भारूड दोन तोंडाचा पक्षी या अर्थाने या ठिकाणी भारूड हा शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे। भारूड म्हणजे द्विअर्थी शब्द, द्विअर्थी गीत रचना। जसं भारूड ह्या शब्दा पक्षाला दोन तोंड, त्याप्रमाणे मराठीमध्ये भारूड हा एखाद्या गीताला देवा म्हणत असताना त्या ठिकाणी दोन अर्थ सूचित होत असतात, वाच्यार्थ आणि लक्षार्थ असे दोन अर्थ सूचित होतात। संत एकनाथांनी जी भारुडं लिहिली त्यातून आपल्याला व्यावहारिक आणि पारमार्थिक अशा द्विअर्थीने आपल्याला त्या भारुडांचा हा उपयोग होत असतो। आता जसं मी म्हटलं की वाच्यार्थ आणि लक्षार्थ असे दोन अर्थ सूचित होतात, म्हणजे वास्तवक्षणी त्यातून सूचित लक्षात येणारा अर्थ वेगळा आणि लेखकाला त्या लिहिणाऱ्याला सांगायचा त्यातून अर्थ सूचित होणारा अर्थ वेगळा, म्हणजे द्विअर्थी म्हणजे हे भारूड। परीक्षेला 5 मार्क्ससाठी या ठिकाणी प्रश्न विचारतात, त्या दृष्टीने हा घटक महत्त्वाचा आहे। आता जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की वाचन हा घटक जसा आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचा आहे, तसं लेखनाचे सुद्धा आपल्या जीवनामध्ये तेवढंच महत्त्वाचं आहे। म्हणजे आपण काहीतरी वाचल्यानंतर आपल्या डायरीमध्ये काहीतरी 2 शब्द का असेना लिहिण्याची सवय ठेवल्यानंतर त्या लिखित माहितीचा आपल्याला कुठेतरी उपयोग होत असतो। जसं वाचनाचं आपल्या जीवनात महत्त्व आहे त्याचप्रमाणे लेखनाचं सुद्धा आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा उपयोग आहे। आता लेखनामुळे आपल्याला काय मिळत असतं, लेखनाचा आपल्याला उपयोग काय होत असतो किंवा महत्त्व काय आहे। स्व अध्ययन करत असतात, सध्या तुम्ही जे शिक्षण घेत आहात दूरशिक्षण विभागातून ते तुमचं स्व अध्ययन झालेलं आहे। म्हणजे स्वतः शिक्षण घेत असताना आपल्याला काहीतरी आपण वाचत असताना जे नोट्स काढले जातात ते म्हणजेच आपलं काय झालेलं आहे, स्व अध्ययनासाठी लेखनाचं महत्त्व जे आहे ते आहे। त्यानंतर दैनंदिन व्यवहारात व स्वमूल्यांकनात लेखनाला आपल्याला महत्त्व आहे। चिरंतन माहितीचा ठेवा म्हणून माहितीचा उपयोग आपल्याला लेखनामध्ये उपयोग असतो। पुनर्लोकन करण्यासाठी, त्यानंतर नेमकेपणा, विश्वासार्हता,
चे व्यवस्थापन करण्यासाठी, आत्मआविष्कारासाठी, विचारांना योग्य दिशा देण्यासाठी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृतीचा, ज्ञानाचा, हा जो माहितीचा कायमस्वरूपी जो ठेवा जो आहे, ज्ञानरूपी ठेवा जो आहे, तो लेखनातून उपलब्ध आहे. जसं ग्रंथ जे आहेत, महाभारत असेल किंवा रामायण असेल किंवा इतर ज्या ग्रंथ रचना ज्या आहेत ते आपल्याला लिखित स्वरूपात असल्यामुळे त्याचा वारंवार आपल्याला त्या पुस्तक रूपाने ती माहिती उपलब्ध होत आहे. म्हणजे आपल्या ज्ञान कक्षेमध्ये आपल्याला जो बदल जो आहे, ज्ञान कक्षा वाढवण्यासाठी आपल्याला या लिखित स्वरूपातील पुस्तकांचा हा उपयोग झालेला आहे. त्यानंतर ही आपली जी संस्कृती आहे लिखित स्वरूपात आपल्याला लिखित स्वरूपात आपल्याला माहीत असल्यामुळे त्याचा वारंवार उपयोग होत असतो. त्यानंतर एक लेखी, जसं मी तुम्हाला सांगितलं की लेखी पुरावा म्हणून आपल्याला लेखनाचा उपयोग असतो. आपण एखाद्या ठिकाणी नोकरीला गेलो आणि त्या ठिकाणी आपल्याला जो तुम्ही कामावर हजर राहण्यासाठी अपॉइंटमेंट जे लेटर दिले असेल ते लिखित स्वरूपातील माहिती आपल्याला हातामध्ये तो लेखी स्वरूपाचा कागद दिला जातो. म्हणजे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की या ठिकाणी मला खरोखरच त्या कामावर तुम्ही काय केलेलं आहे, बोलवलेलं आहे, हा लेखी जो पुरावा आहे म्हणून तो आपण सादर करू शकतो. म्हणजे लेखनाचं आपल्या जीवनात अत्यंत महत्त्व जे आहे. आता लेखन म्हटल्यानंतर जसं वाचनामध्ये जशा अडचणी आहेत तशाच लेखन करत असताना सुद्धा काय झालेले आहेत, आपल्याला बऱ्याच अडचणी येत असतात. आता लेखनातील अडचणी कोणत्या? आता सुरुवातीचा पहिला भाग म्हणजे सगळ्या तिन्ही कौशल्यामध्ये आपल्याला आघात आढळतो. आता मनाची जर तयारीच नसेल तर आपण योग्य रीतीने लेखन करू शकत नाही. पुरेसे लेखन साहित्य आपल्याकडे नसेल तर आपण काही लिहू शकत नाही. पुरेसे लेखन साहित्य होण्यासाठी आपल्याला आधी वाचन करणं आवश्यक आहे. तर वाचलेल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतील तरच आपण आपल्या काहीतरी लिहिण्यासारखं आपल्याला वाटतं. आपल्याकडे लेखनासाठी काहीतरी आवश्यक जर घटकच नसतील, माहितीच जर नसेल तर आपण योग्य रीतीने लिहू शकत नाही. म्हणजे लेखनातील ही एक अडचण तयार झालेली आहे. तिसरा जो भाग म्हणजे मी काहीच करू शकत नाही, मी काही लिहू शकत नाही, ही मनातील न्यूनगंडता जी आहे, ती मनातील जी भीती जी आहे, हा घटक त्या ठिकाणी काय करत असतो, मनातील भीती ही कुठेतरी आपल्याला लेखनासाठी अडथळा निर्माण करत असते. मी काहीच लिहू शकत नाही, इतरांपेक्षा माझ्यामध्ये कुठेतरी लेखनामध्ये कमतरता जाणवू शकते, ही मनातील भीती आपल्या मनामध्ये कुठेतरी सारखी होत असते आणि त्यामुळे लेखनातील हा एक अडथळा झालेला आहे. मनाची एकाग्रता नसणं, त्यानंतर शारीरिक दुखापती, जसं म्हटलं की कानाने जर ऐकायला जर येत नसेल तर आपण योग्य रीतीने श्रवण करू शकत नाही. म्हणजे श्रवण दोष, दृष्टी दोष हा त्या ठिकाणी काय झालेला आहे, लेखनातील एक अडथळा आहे. लेखन योग्य रीतीने योग्य जर वातावरण जर नसेल, लेखनासाठी काहीतरी मला गरजच नाही, कशाला लिहायला पाहिजे, म्हणजे ही मनातील मरगळता जी आहे ती जर आपल्याकडे येत असेल तर आपण लेखन योग्य रीतीने करू शकतो. म्हणजे लेखनातील एक अडथळा झालेला आहे. त्यानंतर आपल्याला लिखाणाची जर सवयच नसेल, आपण काही जर लिहिलं नाही, आयत्या वेळेला परीक्षेला जर पेपर तेवढ्या टायमिंगमध्ये जर पूर्ण करायचं असेल तर कुठेतरी आपले हात दुखले जातात. म्हणजे कुठेतरी हा दुखापतीचा हा अडथळा निर्माण होतो. आता यावर उपाय म्हणून मनातील ही जी संकुचित वृत्ती आहे, मी काही करू शकत नाही, मी लिहू शकत नाही, ही संकुचित जी वृत्ती आहे ती दूर ठेवणं आवश्यक आहे, तरच आपण काहीतरी लिहू शकतो. मनातील न्यूनगंडता म्हणजे दुसऱ्यापेक्षा स्वतःला कमी लेखणं, ही न्यूनगंडता आहे, ती न्यूनगंडता दूर करणं आवश्यक आहे. सदैव मन आनंदी ठेवणे, मनाची एकाग्रता ठेवणे, आत्मविश्वास जो आहे ते दृढ करणे, पुरेसा वेळ लिखाणासाठी देणे, लेखनाविषयी अभिरुची असणं आवश्यक आहे, पुरेसे लेखन साहित्य आवश्यक आहे. शारीरिक दुखापती असल्या तरी मी काहीतरी लिहिणार, ही मनाची जी तयारी जी आहे, आत्मबल जे आहे ते निर्माण करणं आवश्यक आहे. परिश्रम करण्याची तयारी ठेवणं आणि लेखनाचे तंत्र माहीत करून घेणं, ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपण योग्य रीतीने लेखन जे आहे ते करू शकतो. म्हणजे लेखनातील ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी हे सर्व घटक जे वर तुम्हाला आता उल्लेख केलेले आहे, माहिती जी आहे ती माहिती वाचणं आवश्यक आहे. त्यानंतर लेखनातील एकाग्रता जी आहे, लेखनासाठी एकाग्रता जी लागते. आता तुम्ही विचारात घेतला की एकाग्रता हा जो घटक आहे तो वाचनामध्ये, लेखनामध्ये आपल्याला आढळून येतो आणि त्या ठिकाणी लेखनासाठी एकाग्रतेसाठी आपल्याला मानसिक तयारी जी आहे ती मानसिक तयारी सुरुवातीला आवश्यक आहे.
पेन बंद. मानसिक तयारी म्हणजेच तर मी काही करू शकत नाही ही जर मानसिकता जर ढासळली तर लेखनातील एकाग्रता ही आपल्याला दूर होते. पेन बंद पडणे, कुठेतरी पाहुणे मंडळी घरी आलेले असतील, आजूबाजूला गोंगाट असेल, कुठेतरी सण समारंभ असतील, त्या ठिकाणी त्या साऊंड सिस्टीमचा आवाज येत असेल, त्या ठिकाणी मन स्थिर नसणं, वारंवार जर फोनच्या रिंग वाजत असतील तर त्या ठिकाणी मन तिकडे वळलं जाणं, मनाची चंचलता, त्यानंतर शारीरिक दुखापती, जागा जर अपुरी असेल, वातावरण जर कोंडट असेल, त्याच्यानंतर दिवस स्वप्न जर पाहण्यात आपण जर रमत असेल, योग्य विचारांना चालना देण्यासाठी आपल्याला कुठेतरी वेळ मिळत नसेल, कुठेतरी अडथळे निर्माण होत असेल तर लेखनाची जी एकाग्रता ही एकाग्रता आपली ढासळत असते. अशा वेळी जसं मी मागाशी उल्लेख केला की वाचन गतिमान होण्यासाठी काय आवश्यक आहे, तसं लेखन गतिमान न होण्याची जी कारणं आहेत ती आता आपण अभ्यासूया. आपण लेखन आपलं जलद गतीने का होऊ शकत नाही, तर लेखन सरावाचा अभ्यास. आता परीक्षा आहे म्हणून जर आपण परीक्षेच्या त्या 2 दिवसात जर लिहायला जर पेपर सुरुवात केली तर 3 तासामध्ये आपण जास्तीत जास्त जो आपला पेपर आहे तो कव्हर करू शकत नाही, कारण कुठेतरी आपल्याला लेखनाचा सराव नसल्यामुळे आपले कुठेतरी हात दुखले जातात. त्यानंतर लेखन जास्तीत जास्त लिहिण्यासाठी लेखन साहित्य जर नसेल, आपल्याला माहिती जर नसेल, वाचन जर नसेल तर आपण लेखनाचा जो ज्ञानाचा जो विपुल साठा जो आहे तो आपल्याला उपलब्ध होत नाही. आणि विपुल साठा जर नसेल, आपले ज्ञान कक्षा जर तेवढी नसेल, शब्दकोश जो आहे तो आपल्या जवळ, शब्द भांडार जे आहे ते जर आपल्याकडे जर नसेल, माहितीचं भांडार नसेल तर आपण लेखन आपलं गतिमान होऊ शकत नाही. कुठेतरी माझं अक्षर खराब होऊ शकतं, ही खराब अक्षर होण्याची जी भीती आहे तीही कुठेतरी आपल्याला लेखन गतिमान न होण्यास कारणीभूत ठरत असते. आकलन स्पष्ट न होणं आणि लेखन तंत्राची जी माहिती आहे ती माहिती अवगत नसणे. आता यावर उपाय म्हणजेच काय, जसं मी म्हटलं लेखन साहित्य नसणं. आता यावर उपाय म्हणजे त्यासाठी आपल्याला अवांतर वाचन, विविधांगी पुस्तकं वाचणं आवश्यक आहे. लेखन तंत्र जे आहे ते माहीत करून घेणं आवश्यक आहे. शुद्ध लेखनाचे जे नियम आहे ते व्याकरणिकदृष्ट्या लेखन कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे, शब्द जे आहेत ते कशा पद्धतीने लिहिले पाहिजे ही जी माहिती आहे ती अवगत करून घेणं आवश्यक आहे. लेखनाचे महत्त्व जे आहे ते जाणून घ्या. आता टीव्हीच्या माध्यमावर आपल्याला बऱ्याच गोष्टींचे जे ज्ञान जे आहे, माहिती जी आहे उपलब्ध होत असते. हे जे ज्ञान भांडार आहे त्यातील आपण जी महत्त्वाची जर जी माहिती जी आहे ती कुठेतरी पुस्तकामध्ये आपल्या डायरीमध्ये जर नोंदवून ठेवली तर ती आपल्याला कधीतरी त्याचा उपयोग होत असतो. म्हणजे लेखनाचे महत्त्व जाणून घेऊन याचा कुठेतरी आपल्याला उपयोग होईल, म्हणून जिथे जिथे आपल्याला माहिती चांगल्या रीतीने योग्य रीतीने मिळत असेल त्या आपल्या डायरीमध्ये ती माहिती नोंदवणं आवश्यक आहे. त्यानंतर जसं म्हटलं रोज काहीतरी लिहिण्याची सवय ठेवल्यानंतर मनातील ही जी भीती जी आहे ही मी काही करू शकत नाही ही भीती दूर होऊ शकते. आणि मनातील भीती दूर झाल्यानंतर आपल्या ज्या विचाराला जी चालना जी आहे ती आपल्याला चालना मिळत असते. मन कुठेतरी आपले स्थिर होऊन मी काहीतरी करू शकतो ही आपल्या मानसिकता जी आहे, आत्मबल जे आहे ते आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते. आजला लेखन गतिमान न होण्याची कारणे आणि त्यावर असलेले उपाय. परीक्षेला ह्यावर दोन्ही पद्धतीने प्रश्न विचारतात. लेखन गतिमान न होण्याची कारणे आणि लेखन गतिमान होण्यासाठी आपण काय करणं आवश्यक आहे. जशी कारणं सांगितल्यानंतर कारणावरच आधारित त्या ठिकाणी उपाय दिलेला आहे. आता त्यानंतरचा भाग म्हणजे लेखनातील गती. आता सुलेखन. सु म्हणजेच काय, तर सुवाच्य मोठे अक्षर, वाक्यात शब्दात पुरेसे अंतर ठेवणे, दोन्ही बाजूला समास ठेवणे, आवश्यक तेथे अधरेखा, रंगीत चौकट, रंगीत पेनाचा वापर, हा झाला सुलेखनाचा भाग. म्हणजे स्वच्छता, कुठे टापटीपणा जो आहे तो आपल्याला सुलेखनातून दिसत असतो. आता उचित श्रुतलेखन म्हणजे काय, ज्यावेळी वर्गात शिक्षक मुलांना काहीतरी लिहायला सांगतात की मी सांगत आहे तुम्ही लिहा, म्हणजे शिक्षकाने सांगणं आणि मुलाने ते सांगितलेलं हुबेहूब ऐकून लिहिणं म्हणजेच उचित श्रुतलेखन. म्हणजे दुसऱ्याच्या बोलण्यानुसार, दुसऱ्याच्या आज्ञेनुसार जसेच्या तसं लिहिणं म्हणजे उचित श्रुतलेखन. आणि शब्दलेखन म्हणजेच काय, प्रमाणबद्ध, नियमबद्ध, व्याकरणिक दृष्ट्या त्या ठिकाणी आपण योग्य रीतीने लिहिणं, शब्द जे आहे ते लिहिणं म्हणजे शब्दलेखन किंवा शुद्ध लेखन. आता उदाहरणतः सांगायचं झालं तर आता इंग्रजीचा शब्द लिहित असताना, स्पेलिंग लिहित असताना त्या ठिकाणी उच्चारण जरी एक असला
तरी त्याचा अर्थ जो आहे तो वेगळा आहे हे समजून घेऊन त्या ठिकाणी त्याची स्पेलिंग लिहिणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ उच्चारण जरी एक असलं तरी उदाहरण द्यायचं झालं तर SUN सन म्हणजे सूर्य आणि SON सन म्हणजे त्या ठिकाणी पुत्र, बरोबर ना. म्हणजे उच्चार एक आहे परंतु त्याचा अर्थ आहे. म्हणजे वाक्यामध्ये आपल्याला हा जो शब्द आहे तो कोणत्या अर्थाने त्या ठिकाणी लिहायचा आहे त्या दृष्टीने त्या ठिकाणी त्या शब्दाचं स्पेलिंग असणं आवश्यक आहे. आता जसं मराठीमध्ये संचित, स वर अनुस्वार आहे, संचित, संचित म्हणजे साठवणूक आणि ची वर अनुस्वार असल्यानंतर संचित म्हणजे चिंताग्रस्त. म्हणजे हा जो फरक आहे तो लिहित असताना आवश्यक आहे. म्हणजे व्याकरणाच्या नियमानुसार व्याकरणदृष्ट्या शुद्ध लेखन शब्द जो आहे तो लिहिणं म्हणजे शास्त्रशुद्ध शब्द लिहिणं म्हणजे शब्दबद्ध लेखन. जे मी तुम्हाला आता 3 घटक सांगितलेले आहेत त्या ठिकाणी सुलेखन म्हणजे टापटीपपणा, खाडाखोड जास्तीत जास्त न नसणे म्हणजे बघता क्षणी कुठेतरी नजरेला ते योग्य रीतीने वाटणं, सुवाच्य वाटणं म्हणजे सुलेखन. या ठिकाणी व्याकरणिक कशा पद्धतीने शब्द व्याकरणिक दृष्ट्या शब्द योग्य आहे की नाही, शुद्ध लेखनाच्या नियमानुसार तो शब्द बरोबर आहे की नाही याचा विचार न करता आपल्याला त्या ठिकाणी सुवाच्यपणा, टापटीपपणा, अक्षर सुंदर म्हणजे चारी बाजूला समास सोडलेला आहे हा घटक त्या ठिकाणी आपल्या ह्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. उचित लेखनामध्ये समोरची व्यक्ती जसं सांगेल त्याच्या आज्ञेनुसार आपण जसं आपल्या कानाला ऐकायला आलेलं असेल त्यानुसार आपण लिहित असतो. म्हणजे उचित श्रुत लेखन. विपुल ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला वाचन आवश्यक आहे. भाषाकोश, नवीन माहिती जाणून घेण्याची इच्छाशक्ती आपल्याजवळ असावी लागते तरच शब्दसंग्रह आपल्याकडे उपलब्ध जास्तीत जास्त होत असतो. त्यानंतर दुसरा घटक म्हणजे शुद्धता. व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेले लेखन म्हणजे शुद्ध लेखन. अर्थाच्या दृष्टीने योग्य लेखन असणं आवश्यक आहे. आता पुढील घटक म्हणजेच लेखन सिद्धीची महत्वाची अंगे. आता लेखन सिद्धीमध्ये आपल्याला मांडणी, अनुक्रम, तर्कसंगती, भाषा आविष्कार आणि लेखन समीक्षा हे घटक त्या ठिकाणी अंग जे आहे ती सांगितलेले आहे. आता लेखन समीक्षा म्हणजेच काय तर आपल्याजवळ जी उपलब्ध जे लेखन जे असेल त्या लेखनाचा तपास करणं, त्यातील चुका ज्या आहेत त्यांचे निर्देश करणं, तुलना करणे, लेखकाचे लेखनातील तफावत जी आहे ती पाहणे, मांडलेले विषय किती खरोखर योग्य आहेत की नाही, उमेदीने लेखकाच्या अभ्यासकृतीने समजतात की नाही, त्यानंतर या सर्व गोष्टींचे ज्ञान ठेवणे म्हणजेच आपलं लेखन समीक्षा. आणि वाचक या दोघांमधील जो दुवा साधणारा घटक आहे तो म्हणजे समीक्षक. समीक्षक हा तिसरा डोळा आहे. म्हणजे लेखकाने लिहिलेली जी माहिती जी आहे त्या माहितीतील योग्य रीतीने कोणताही भेदभाव न करता कोणतेही भावना त्या ठिकाणी भावनिकतेच्या आहारी न जाता त्यातील योग्य माहिती काय आहे, चांगली माहिती काय आहे याचा तपास करणं म्हणजे समीक्षा. वाचकाला त्यामध्ये आपल्याला चांगल्या गोष्टी काय माहीत करून घेता येईल हे समीक्षा, लेखनाची समीक्षा झाल्यामुळे ते आपल्याला चटकन निदर्शनास येत असतात. आता भाषा आविष्कार व्यक्तिपरत्वे आपल्याला बदल हा त्याच्यामध्ये आढळतो. जरी विषय एक असला तरी लिहिणाऱ्या जी व्यक्ती आहे ती वेगवेगळे असतात. प्रत्येकाची शब्दशैली जी आहे ती वेगळी असते, आशय मांडण्याची पद्धती वेगळी असते आणि ही पद्धत असल्यामुळे आपल्याला व्यक्तिपरत्वे लेखकामध्ये आपल्याला वेगळेपणा हा आढळतो. म्हणजे प्रत्येक लेखकाचा त्या दृष्टीने त्या आशयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो वेगळा असतो. म्हणजे त्याची कल्पकता, त्याला संदर्भ, उदाहरणं देण्याची जी पद्धत आहे हा बदल जो आहे तो आपल्याला भाषा आविष्कार म्हणजे प्रकटीकरण. थोडक्यात भाषेची जी मांडणी आहे ती कशा पद्धतीने करणं आवश्यक आहे हे त्या लेखकावर अवलंबून असतं. त्यानंतर तर्कसंगती. आता तर्क म्हणजे अनुमान, तर संगती म्हणजे पुढील भाग मागच्या भागाशी संबंधित असते व त्या ठिकाणी जुळून आणणे म्हणजे तर्कसंगती. अनुक्रम. आता लेखनात मांडावयाचे सर्व मुद्दे हे आपल्याला अनुक्रममध्ये किंवा अनुक्रमणिकेमध्ये स्पष्ट पाहावयास मिळतात. अनुक्रम म्हणजे मांडणीचं जे दृश्य जे आहे लिखित संक्षिप्त स्वरूपाची जो आराखडा आहे जो आहे तपशीलवार जे आहे ते आपल्याला अनुक्रमणिकेतून स्पष्ट दिसते. म्हणजे सत्यता, स्पष्टता हा जो भाग आहे तो आपल्याला अनुक्रम मध्ये आपल्याला आढळतो. आता मांडणी. लेखनात मांडणीला अत्यंत महत्व आहे. लेखन करत असताना लेखनाची जी मांडणी जी आहे, मुद्दे जे आहेत, संख्या जो आहे, जो क्रम जो आहे तो योग्य रीतीने जर त्याची माहिती जर
मांडली तर ती आपल्याला त्या ठिकाणी वाचकास आकलन होण्यास त्याचा अत्यंत उपयोग होत असतो. वाचत असताना आपल्याला त्यातून कुठेतरी आनंद हा मिळत असतो. म्हणजे लेखनामध्ये आपल्याला तर्कसंगती, अनुक्रम, मांडणी आणि समीक्षा ही जे लेखन सिद्धीची महत्त्वाची अंग जी आहेत, भाषा आविष्कार, हे आपल्याला त्यातून जाणवतं. निबंध म्हणजे नि अधिक बंध, विचारांची योग्य मांडणी. निबंधामध्ये आपल्याला भावना ह्या निबंधातून प्रकट होत असतात, चिंतन प्रकट होत असते. लेखकाची लिहिणाऱ्याची जी अभिव्यक्ती जी आहे ती निबंधातून स्पष्ट होत असते. आता निबंधाचे स्थूलमानाने प्रकार वेगळे आहेत, जसं आपण माध्यमिक शाळेमध्ये अभ्यासलेले आहेत. वर्णनात्मक निबंध, कल्पनात्मक निबंध, आत्मचरित्रात्मक निबंध. परंतु आपल्या अभ्यासासाठी जे निबंधाचे जे प्रकार सांगितलेले आहेत त्या दृष्टीने परीक्षेला उत्तर लिहिणं आवश्यक आहे. निबंधाचे प्रकार जे आहेत आपल्या अभ्यासासाठी असलेले लघु निबंध, संशोधनपर निबंध, ललित निबंध, दीर्घ निबंध, हे निबंधाचे, विनोदी निबंध हे निबंधाचे प्रकार आहेत.